1 तारखेला फक्त 5 तास अभ्यास झाला. त्यानंतर 2 तारखेला पण 5 तास. सो एक्झाम जवळ येते तसं थोडंसं अभ्यास होईना. पण तरी पण थांबलेलं नाही आहे. काही ना काही करतो आहे. सो मॅथ प्रॅक्टिस केली मी गेल्या आठवड्यामध्ये. त्यानंतर कॉम्प्युटरचा टॉपिक राहिला तो पण केला. बजेट राहिलं होतं दोन्ही पण, ते पण बजेट केलं मी. सो म्हणजे महत्त्वाचे टॉपिक जे राहिले होते ते पण करून घेतले. सो कारण की नवीन करण्यासारखं तेच होतं आणि ते करायचं राहिलं होतं ते करून घेतलं. त्यानंतर मग बाकी इंग्लिश रिव्हिजन केलं. कंप्लीट रिव्हिजन झालं एक शॉर्टमध्ये आणि मराठीचं रिव्हिजन सध्या चालू आहे. गट ब मुख्य 2025साठी एक आठवडा राहिलेला आहे आणि माझा प्लॅन असणार आहे की जितकं जास्त डोकं शांत ठेवता येईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. आणि एका वेळी एक गोष्ट आणि जेवढं शक्य आहे तेवढं आतापर्यंत केलं मी. सो 280 तास आत्तापर्यंत स्टडीज झाला आहे. मी जे चॅलेंज घेतलं होतं ते कंप्लीट होत नाही आहे, परंतु बऱ्यापैकी टॉपिक मी जे ठरवले होते जसं ते झालं आहे. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं मी ते केलं आहे. लास्ट टाईम गट क मुख्यला मी अजिबात जास्त काही प्रिपेअर नव्हतं केलं. सो पण तरी पण चांगले मार्क्स आले. सो त्याच्यापेक्षा आता तर चांगलंच केलं आहे. सो तो एक कॉन्फिडन्स आहे माझ्याकडे की लास्ट टाईमला जर मला चांगले आले असतील तर आता पण एवढं चांगलं प्रिपेअर केलं होतं येतील. सो तो कॉन्फिडन्स आहेच. तसं राहिल्यात का गोष्टी असं वाटतं का की अनेक गोष्टी अजून करू शकलं असतं? येस, अजून वाटतं की अजून हे करायला पाहिजे होतं, ते अजून काही थोडंसं अजून वाचू शकलं असतं असं वाटतं. सो पण ठीक आहे, ते तर असं वाटत राहणारच. ते त्याला ते अपूर्णत्वाची भावना आहे ते नेहमीच राहणारच आहे. कारण की ते कंप्लीट होतच नाही आहे. प्रत्येक वेळी ते तसं असतंच ते आणि सगळ्यांच्या बाबतीत होतं ते. सो त्याच्यात काही हे नाही आहे. परंतु जेवढं ठरलं होतं ते तर केलं मी. सो त्याच्यामध्ये तर मी माझं 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आता राहिलेल्या दिवसात प्रत्येक दिवशी मी माझं जितकं जास्त टाईम युटिलायझेशन करेल तेवढं मी करेल. खूप काही जास्त ओव्हरथिंक करण्याची गरज नाही आहे. उलट जितकं जास्त टाईम युटिलायझेशन करेल, खूप जास्त काही स्ट्रेस पण नाही देणार मी. 8-9 तास झालं तरी ठीक आहे. असं काही नाही की खूप जास्त समजा मी 12 तास केलं तर उलट ते जास्तच बॅकफायर होऊ शकतं. त्यापेक्षा 2-3 तास एक्स्ट्रा काही होणार नाही. इतके दिवस तर मग इतके दिवस जे झालं नाही तर 2-3 तासात एक्स्ट्रा देऊन काय होणार नाही. सो आणि त्यानंतर मी एक दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे माझा. मुंबईला मी सेंटर घेतलं तर तिकडं जायला लागणार आहे आणि एक दिवस आदल्या दिवशी मी ऑफ घेतो. सो त्या दिवशी अभ्यास नाही करत आणि एक्झाम दिवशी पण मी जास्त काही डोक्याला ताण देत नाही. डायरेक्ट जाऊन एक्झाम देतो. ही माझी स्ट्रॅटेजी आहे. सो सो पुढच्या आठवड्यात हे करणार आहे की मी एक छोटीशी रिव्हिजन करणार आहे की जवळपास सगळे टॉपिकचे, सगळ्या विषयाचे सगळे टॉपिक्स थोडा टाईम मी देणार आहे. जितकं वेटेज आहे त्या विषयाला त्यानुसार मी त्याला टाईम देईल आणि एक चांगलं रिव्हिजन शेवटचं आता करणार आहे. त्यानंतर मग एक्झाममध्ये एक्झिक्युशन देईल.